नमस्कार, मी वैशाली पाल. मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी. लघु उद्योगांना चालना मिळावी ह्या उद्देशाने अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ नेहमीच त्यांना ग्राहक पेठ उपलब्ध करून देत असते. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे लघु उद्योगांना चालना मिळावी ह्या उद्देशाने प्रदर्शन व विक्रीचे आयोजन करीत असते. ह्यावेळेस देखील अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ कल्याण शहर व उद्योन्मुख उद्योजक ह्यांच्या संयुक्त विद्यमानाने खास गुढीपाडव्यानिमित्त भव्य ग्राहक पेठ प्रदर्शन व विक्रीचे आयोजन कल्याण येथे करण्यात आले आहे. 29, 30, 31 मार्च 2024 ह्या 3 दिवसीय ग्राहक पेठेच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ कल्याण हे नेहमीच उद्योजकांना चालना मिळावी ह्यासाठी प्रदर्शन विक्रीचे आयोजन करीत असते. त्यांच्या प्रदर्शनाला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असतो. या 3 दिवसीय प्रदर्शन गुढीपाडव्यानिमित्त आयोजित केले असून सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत ग्राहकांच्या सेवेसाठी खुले आहे. राजस्थान हॉल, पारनाका, कल्याण पश्चिम येथे आयोजित ग्राहक पेठेत गुढीपाडव्याच्या गुढी, ज्वेलरी, आर्टिफिशियल दागिने, गृहोपयोगी वस्तू, खाद्यपदार्थ ह्यांची यथेच्छ रेलचेल आहे. सदरील प्रदर्शनाला अवश्य भेट द्या असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे आयोजित प्रदर्शन व विक्रीचे उद्घाटन ठाणे जिल्हा अध्यक्ष महेश केळकर ह्यांच्या शुभ हस्ते झाले. या प्रसंगी शहर अध्यक्ष संदीप पळणिटकर, महिला आघाडी सचिव स्मृती आठवले, महिला आघाडी अध्यक्ष धनश्री धर्माधिकारी तसेच अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. नमस्कार, मी महिला आघाडी अध्यक्ष धनश्री धर्माधिकारी. आपण महिला व्यावसायिकांसाठी गेल्या 1.5 वर्षापासून अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ या बॅनरखाली या महिला उद्योजकांचा व्यवसाय वाढावा, त्यांना प्रेरणा मिळावी यासाठी आपण ग्राहक पेठेचे आयोजन करत आहोत. वर्षातून आपल्याला साधारण 4 ग्राहक पेठा लागल्या जातात. ठिकाण वेगवेगळं असतं, पण सगळ्या ग्राहक पेठांमध्ये एक नाविन्यपूर्ण असतं. आपल्याकडे कधी ज्वेलरी असते, कधी कपड्यांचे स्टॉल्स असतात आणि वैशिष्ट्य सांगायचं झालं ते आपलं नेरळपासून आपल्याकडे स्टॉल ते अगदी मुंबईपर्यंत स्टॉल आपल्याकडे येत राहतात इथे आणि सगळ्यांचा अगदी छान व्यवसाय होत असतो. भरघोस प्रतिसाद सगळ्याला मिळतो कारण आपण जाहिरातसुद्धा तशाच पद्धतीने करतो. हे अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने काय प्रदर्शन आणि विक्रीचे काय उपक्रम राबवलेला आहे. त्याला सर्वांना एक तर पहिले शुभेच्छा. स्टॉल अत्यंत ॲट्रॅक्टिव्ह आहेत. जे काय त्याच्यामध्ये त्यांनी विक्रीसाठी ठेवलेल्या गोष्टी आहेत या सगळ्यात उपयोगी आहेत आणि सर्वांनी येऊन येथे जरूर व्हिजिट करावी, इथे भेट द्यावी आणि खरेदी करून थोडीफार तरी खरेदी करून त्यांना थोडाफार तरी प्रोत्साहन मिळेल अशी सर्वांकडून अपेक्षा आहे. नमस्कार, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ कल्याण शाखेतर्फे आज गुढीपाडव्यानिमित्त हे प्रदर्शन आयोजित केलेले आहे. नवीन छोटे छोटे जे उद्योजक असतात त्यांना आपण मदत करून वस्तू खरेदी करून त्यांना हातभार लावावा, त्यांचा उद्योग वाढवावा या दृष्टिकोनातून हाच आम्ही प्रयत्न करतो. हा संपदा इन्व्हेस्टमेंटचे आणि सुखदा इन्व्हेस्टमेंटचे मालक श्री परेश भिडे आलेले आहेत. त्यांच्या हस्ते आपलं उद्घाटन झालेलं आहे. हे प्रदर्शन जे आहे हे 3 दिवसासाठी आहे. 29, 30, 31 आणि सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत आहे. तरी सर्वांनी इथे व्हिजिट द्यावी. पारनाका राजस्थान हॉल इथे आहे. सर्वांनी इथे येऊन जास्तीत जास्त खरेदी करून त्या छोट्या छोट्या उद्योजकांना हातभार लावावा ही विनंती. नाव्यता ट्रेंड्स हा माझ्या क्लॉथिंग ब्रँडचं नाव आहे. आपल्याकडे कॉटनमध्ये आपण शॉर्ट टॉप्सपासून ते 3 पीसपर्यंत सगळ्या गोष्टी आपण ठेवतो. M to 3XL पर्यंत सायझेस अवेलेबल आहेत.
हा माझा सेकंड टाईम आहे अखिल भारतीय त्यांच्याबरोबर. आणि मागच्या वेळेचा जो फर्स्ट टाईम मी लावला होता अतिशय सुंदर रिस्पॉन्स आला. क्लायंट्स जोडले गेले जे माझ्या घरी येऊन सुद्धा कलेक्शन बघून गेले, घेऊन गेले. त्याच्यामुळे खूप छान ओळखी झाल्या, खूप छान क्लायंट्स माझ्या ग्रुप्समध्ये पण जॉईन झाले. तर या वेळेला पण सुद्धा आपण लावतो आहे, तर नक्की या पुन्हा भेट द्यायला आणि कॉटनचं कलेक्शन बघा. अखिल भारतीय महासंघ यांनी हा जो उपक्रम राबवला आहे आमच्यासारख्या छोट्या लघु उद्योगांना जे प्लॅटफॉर्म त्यांनी मिळवून दिला आहे, यासाठी मी त्यांचे खूप आभार मानते. कारण यामुळे आमच्यासारख्या लोकांना खूप छान रेस्पॉन्स लोकांकडनं, कल्याणकरांकडनं मिळालेला आहे आणि आमचे हे आयटम शोकेस करण्यासाठी सुद्धा आम्हाला मदत मिळालेली आहे. थँक्यू सो मच. नमस्कार, मी नैना वझे, सारा इट्स अँड क्राफ्ट. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने यावेळेला 29, 30 आणि 31 गुढीपाडव्यानिमित्त एक प्रदर्शन आयोजित केलेलं आहे. या प्रदर्शनामध्ये माझा स्वतःचा 16 नंबरचा स्टॉल आहे. माझ्याकडे जयपुरी बेडशीट्स आणि दोघर आहेत आणि या अखिल भारतीय ब्राह्मण महासंघासोबत मी आता जवळजवळ 6व्यांदा पार्टिसिपेट करत आहे. खूप चांगल्या पद्धतीने मला रिस्पॉन्स मिळतो आणि त्यामुळे मी त्यांचेही हार्दिक आभार मानते आणि धन्यवाद. आता त्याच्यामध्ये ह्या प्रदर्शनामध्ये भरपूर विविध प्रकारचे स्टॉल्स आहेत. माझ्या स्टॉल्सप्रमाणे तुम्हाला वेगवेगळी खरेदी करता येणार आहे, त्या खरेदीचा आनंद लुटता येणार आहे. सो 29, 30 आणि 31 सकाळ पूर्ण दिवस राजस्थान हॉल पार नाका येथे हे प्रदर्शन आयोजित केलेलं आहे. या तुम्ही वेळात वेळ काढून या प्रदर्शनाला भेट द्या आणि खरेदीचा आनंद लुटा. धन्यवाद. नमस्कार, मी प्राची कोपरकर. माझा होममेड नॅचरल आईस्क्रीमचा स्टॉल आहे आज इथे. अखिल भारतीय ब्राह्मण संघाने आयोजित केलेल्या या प्रदर्शनाला सगळ्यांनी अवश्य भेट द्या. तरी तुम्हाला माझ्याकडे पेरू, आंबा, चिकू आणि बरेच फ्लेवर्स तुम्हाला ट्राय करायला मिळतील. नॅचरल आहे, होममेड आहे. अवश्य भेट द्या सगळ्यांनी. धन्यवाद.
आजच्या ताज्या घडामोडी. अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.